जय श्रीकृष्ण सर्वांना। मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर चला सर्वप्रथम आपण भगवद्गीतेतील पुढील तात्पर्य जाणून घेऊयात। काल आम्ही गावी गेलो होतो त्यामुळे काय तुम्हाला भगवद्गीतेतील तात्पर्य सांगायला मला जमलं नाही। तर काल माझ्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळालं नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील तात्पर्य जाणून घेऊयात। आणि काल आम्ही कुठे गेलो होतो काय हे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच, तर त्याचीही थोडीशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर चला व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। तर चला आता आपण भगवद्गीतेतील पुढील जे तात्पर्य आपल्याला जाणून घ्यायचं राहिलेलं आहे ते जाणून घेऊयात। तर चला आता इथे देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे। हे बघा, आणि इथे आहे आपली भगवद्गीता। आणि तुम्ही मला एक गोष्ट कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका की तुम्ही सर्वांनी भगवद्गीतेचं अध्ययन करायला सुरुवात केली की नाही। तर परवाच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत तात्पर्य जाणून घेतलं होतं। तर याच्या पुढील तात्पर्य आता आपण जाणून घेऊयात। भक्त भगवंतांना संतुष्ट करण्यावाचून इतर काहीही प्राप्त करू इच्छित नाही। श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हेच त्याच्या जीवनाचे ध्येय असते। आणि अर्जुनाने ज्याप्रमाणे कुरुक्षेत्राच्या युद्धात सर्वत्वाचा त्याग केला त्याप्रमाणे भक्त श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता कशाचाही त्याग करू शकतो। ही पद्धती अत्यंत सुगम आहे। मनुष्य आपल्या व्यवसायामध्ये पूर्णपणे लक्ष देऊ शकतो आणि त्याच वेळी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचा जपही करू शकतो। अशा दिव्य नाम कीर्तनाने भक्त भगवंतांकडे आकृष्ट होतो। तर येथे सांगितलेलं आहे की तुम्हाला भगवंतांची भक्ती करण्यासाठी कोणताही वेगळा मार्ग शोधण्याची अजिबात गरज नाही। तर आता जे तात्पर्य मी तुम्हाला सांगितलं भगवद्गीतेतलं त्यात असं सांगण्यात आलंय की तुम्हाला भगवंतांची भक्ती करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, कोणतीही तपस्या करण्याची गरज नाही, स्वतःच्या शरीराला किंवा मनाला जास्त कष्ट देण्याचीही गरज नाही। तुम्ही तुमचं जे काम आहे, जे तुमचं नित्य कार्य आहे ते करत करतही तुम्ही भगवंतांची भक्ती करू शकता। आणि असं सांगण्यात आलेलं आहे की कलियुगामध्ये मनुष्याला जास्त तपस्या करण्याची गरज पडणार नाही। कलियुगात फक्त नाम घेण्यानेच भक्ती तुमची सार्थक होऊ शकते आणि भगवंत प्राप्ती तुम्हाला होऊ शकते, असं इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि आता ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या खरंच खूप महत्त्वपूर्ण आहेत, तर त्या तुम्ही लक्ष देऊन ऐकल्या असतील असं मला वाटतं। आणि परवा आम्ही गेलेलो होतो पाडोळीला सिद्धेश्वर मंदिरात। तर असं सांगण्यात येतं की सिद्धेश्वर म्हणजे जे पाडोळीचं सिद्धेश्वराचं मंदिर आहे ते एक जागृत देवस्थान आहे। तिथे जर तुम्ही कोणतंही मागणं मागितलं तर ते तुमचं मागणं पूर्ण होऊ शकतं। आणि असं नाही की तुम्ही तिथे जाऊनच मागावं किंवा काय, तुम्ही घर बसल्या आपली स्वतःची इच्छा डोळे बंद करून देवाला सांगू शकता, तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल। आणि माझी ही एक अशीच विश होती की माझे लवकरात लवकर 1K सबस्क्रायबर कंप्लीट व्हावे। आणि तसंच झालं। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे, माझ्या घरच्यांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या सगळ्यांच्या साह्याने आणि देवाच्या कृपेमुळे माझे फक्त आणि फक्त ज्या गोष्टीला काही जणांना म्हणजे करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो ती गोष्ट मला फक्त आणि फक्त 2 महिन्यात अचीव झाली। मला जे करायचं होतं 1K सबस्क्रायबर कंप्लीट करायचं हे माझं
पहिलं ड्रीम होतं यूट्यूब जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हाचं, की बस आता मेहनत करायची आणि लवकरात लवकर 1K सबस्क्रायबर कंप्लीट करायचे असं मी ठरवलं होतं. आणि देवाला म्हटलं होतं की देवा माझे लवकरात लवकर माझ्या मेहनतीने आणि तुझ्या कृपेने 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट होऊ दे, तेव्हा मी तुझ्या दर्शनाला नक्कीच येईन. पण असं होत होतं की जेव्हा मी पप्पांना म्हणायचे पप्पा चला आपण जाऊयात, तेव्हा पप्पांना काहीतरी काम असायचं शेतातलं. आणि आज पण मला व्हिडिओ टाकायला लेट झाला कारण पप्पा शेतात गेले होते, फवारणी वगैरे करायची होती. आता लवकरच पेरण्या पण चालू होती आणि मी पप्पांना सांगितलं नाही मोबाईल घरी ठेवा म्हणून. पप्पा मोबाईल सोबत घेऊन गेले होते, त्यामुळे आज मला व्हिडिओ टाकायला थोडासा लेट होतं आणि त्यामुळेच आम्हाला एवढे दिवस जायला जमलं नव्हतं. आता माझे 1200च्या वर सबस्क्रायबर 1300च्या वर सबस्क्रायबर झाले. आपली यूट्यूब फॅमिली खूप छान झाली आहे आणि तुम्हा सगळ्यांनाही खूप खूप मनापासून थँक्यू की तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आज माझे 1K सबस्क्रायबर कंप्लीट होऊन गेले. आणि तेच जे मागणं मी मागितलं होतं देवाला की 1K सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर मी पाया पडायला येईन, तर त्याचसाठी आम्ही पाडळीला गेलो होतो. मग माझी मम्मी, आप्पा, पप्पा आणि मी आम्ही तिघे आणि लताई पण आली होती बघा. तुम्हाला मी सांगितलं की कुरड्या पापड्या वगैरे करण्यासाठी जास्त जण लागतात आणि मम्मीला एकटीला काही जमत नाही, त्यामुळे मदत करण्यासाठी आमची आजी आली होती मसल्यावरनं. बघा किती माया असते. तर ते करण्यासाठी ती आली होती आणि परवा आम्ही पण जात होतो आणि दादांचं मासिक पण होतं, त्यामुळे मग आई पण आमच्या सोबतच आली पाडोळीला. आणि पाडोळी म्हणजे माझ्या मम्मीचा आजोळ, माझ्या मम्मीच्या आईचं माहेर. तर तिथेच ते देवस्थान आहे आणि मग त्यानिमित्ताने पण आम्हाला जायचं होतं आणि देवाच्या पाया पण पडायचं होतं, त्यामुळे मी पण गेलेले होते. संध्याकाळी आमच्या सोबत आली नव्हती कारण तिचा पण अभ्यास वगैरे आता सुरू होतं. आता थोड्याच दिवसात शाळा पण सुरू होती, त्यामुळे ती नको बोलली आम्हाला. आता पण तिचं तेच सुरू आहे, अभ्यासच करायला सुरू आहे तिचा, त्यामुळे ती आमच्यासोबत आली नाही. पण बाकी सगळे आम्ही सोबत होतो आणि तिच्यासोबतही ते घरी आई आणि बाबा होते. तर मी तुम्हाला आता सगळी माहिती सांगितली त्या देवस्थानाची. तर चला आता, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आताही मी तुम्हा सगळ्यांना मनापासून थँक्यू बोलते. थँक्यू, तुमच्यामुळे माझे 1K सबस्क्रायबर कंप्लीट झाले. तर चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आज जे मी तुम्हाला तात्पर्य सांगितले ते जर तुम्ही नीट ऐकलं नसेल तर प्लीज एकदा व्हिडिओ तुम्ही डबल बघा, कारण ते तात्पर्य खरंच खूप महत्त्वाचं आहे. तर चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. अशीच तुम्हाला नवनवीन भगवद्गीतेतील माहिती माझ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमधून मिळत राहील. मला कधी कधी असं होतं बघा, एखादा शब्द नीट उच्चारता येत नाही, असं खूप जणांसोबत होतं आणि माझ्यासोबतही होतं. तर चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्ण, जय श्रीराम.